आत्या, तुम्ही का घेऊन आलात डबा? ह्यांना पाठवायचं ना. अगं तर गोपाळला पाठवायला तो घरात असाय पाहिजे ना व? का अजून घरी नाही आले? दुकानावरच आहेत. काम वाढलंय का त्यांचं? आता ते त्यालाच माहिती. ते जामकर साहेबांच्या बहिणीबरोबर ना दुपारीच कुठेतरी गेला, अजून त्याचा पत्ता नाही. तुम्हाला कसं माहित ते आर्याबरच गेलेत? अगं ते जामकर साहेब नाहीत का, त्यांनी तिला आपल्या घरी आणून सोडलं नव्हे का? ते तिला जीवाला धोका आहे म्हणून. त्यामुळे ते आता आपल्याकडे दिवसभर राहणार आहे आणि रातच्याला ते घरी घेऊन जाणार आहे आणि पुन्हा सकाळी आणून सोडणार आहेत. आता त्या आर्याचं काहीतरी काम असेल म्हणून दोघं बी दुपारच्याला बाहेर कुठेतरी गेलेत बघ. मग आत्ता हे कुठं असतील? आता ते मला कसं ठाव असेल ग? असतील की दुकानात. बर, मी येते, तू जेवून घे. दुकानावर असतील, पण काम दुकानातलंच करत असतील असं वाटत नाही. गोपाळजी, फार अवघड होऊन बसलंय माझं. मला घरी अजिबात करमत नाही. दिवसभर तुमचे विचार चालू असतात. असं खरंच खूप जीव गुंतलाय तुमच्यात आणि मला तुमच्यासोबत असं कायम राहायचंय. मलाही कायम तुझ्या सोबतच राहायचंय आणि त्यासाठी सगळं आटापिटा चाललंय. गोपाळजी, तुम्ही लालिताईंना त्यांच्या प्रियकराकडे कधी सोडणार आहे? सोडतो, लवकरच सोडतो, पण एक 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 काम मार्गी लावत सोडतो. लालिताईंची पण केवढी तडफड होत असेल ना. तुम्ही करा ना त्यांना लवकरात लवकर मोकळं, म्हणजे आपल्यालाही आपला पुढचा विचार करता येईल. गोपाळजी, माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडल्या. मी गावी आले, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की इथे आल्यावर मला माझ्या हक्काचा माणूस मिळेल. प्रेम, दिलासा, आपुलकी, आधार सगळे एकाच माणसात मिळालंय मला, आणि मला ते आयुष्यभर हवंय. लालिताई तुमच्यापासून वेगळ्या झाल्या ना, आपण आपल्या दोघांचं एक विश्व सुरू करू. गोपाळजी, मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय. मला सोडून नाही ना जाणार कधी.